उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याचा नियंत्रित वापर आवश्यक। डॉक्टर NS मासाळ यांचं प्रतिपादन। र.भा. माडखोलकर महाविद्यालयात जलदिनानिमित्त कार्यक्रम। सद्यस्थितीत पाण्याची समस्या गंभीर बनलेली असून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याचा अत्यंत समतोल आणि नियंत्रित वापर करणं आज गरजेचं आहे, असं प्रतिपादन डॉक्टर NS मासाळ यांनी केलं। चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जलदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। प्राध्यापक SV कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। डॉक्टर मासाळ पुढे म्हणाले की भविष्य काळात पाण्यासाठी महायुद्ध पेटण्याची स्थिती उद्भवू शकते। पाणी ही विकण्याची वस्तू बनतीये। एकूण पाण्याच्या साठ्यापैकी फक्त 3% पाणी पिण्यायोग्य असतं। डॉक्टर SD गोरल यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात आणणं आवश्यक असून पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, असं मनोगत व्यक्त केलं। अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक SV कुलकर्णी यांनी आपले जलस्रोत स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। आपण सर्वांनीच दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर काटकसरीनं केला पाहिजे। तसंच कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी, मळी, घातक रसायने यांच्यापासून आपल्या नद्या सुरक्षित कशा ठेवता येतील याची उपाययोजना केली पाहिजे। पाण्याच्या प्रश्नाबाबत आपण जागरूक आणि संवेदनशील असायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी प्राध्यापक AD कांबळे, प्रल्हाद कांबळे, PP धुरी, RS पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। डॉक्टर SN पाटील यांनी आभार मानले।